छत्रपति शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, पार्वती पदे हर हर महादेव। क्या कहना चाहोगे? हिंदू युवा वाहिनी द्वारा कलश यात्रा का भव्य आयोजन किया गया है, उसके बारे में। हिंदू वाहिनी द्वारा इतना बड़ा भव्य और कहीं न कहीं पूरे हिंदू सनातन को जागृत करने वाला, चेतना भरने वाला और हर पीढ़ी के अंदर चेतना भरने वाले, अब देख रहे होंगे कि शोभा यात्रा निकली हुई है, इसमें बड़ी पैमाने पे युवा और महिलाएं हैं। मैं उसके लिए आयोजक कटप्पा पुजारी जी और हिंदू वाहिनी के सभी पदाधिकारियों का मैं हार्दिक अभिनंदन करता हूं, स्वागत करता हूं। और आज महाशिवरात्रि है, शिवरात्रि के पर्व पर मैं माँ पार्वती, माँ शंकर भगवान से प्रार्थना करता हूं कि माँ पार्वती, माँ शंकर, भगवान शंकर कटप्पा पुजारी और इनको इतनी ताकत देवे कि इसी तरह से समाज का, धर्म का, सनातन का काम करते रहे। द्वारा कलश यात्रा का आयोजन किया गया है, क्या कहना चाहोगे? मैं ये कहना चाहूँगी महाशिवरात्रि के पर्व पे हमारे कांता अप्पा ने बहुत मेहनत किया है। जिस तरह से इन्होंने मेहनत किया, अकेले ही एक गुट को पूरा संगठन का तैयार किया है, उनके लिए मैं बहुत धन्यवाद करना चाहूँगी। आज महाशिवरात्रि है, महाशिवरात्रि के पावन अवसर पर कलश यात्रा का आयोजन किया गया है, किस तरीके से भक्तों का आप साथ देंगे? बहुत जल्लों से निकला हुआ है ये उत्साह, और इसके लिए भी मैं कांतप्पा का धन्यवाद करना चाहूँगी, और जो उनके साथ में सहभागी दिया है उनके लिए भी धन्यवाद करना चाहूँगी। द्वारा आज कलश यात्रेचं आयोजन केलंय, काय बोलणार? याच्याबद्दल माझं एकच म्हणणं आहे की महाशिवरात्रीच्या कटप्पा पुजारी यांना भारी म्हणजे हार्दिक शुभेच्छा त्यांना। ते जे हे कार्यक्रम करतात ते हिंदू महिलांसाठी किंवा सगळ्यासाठी श्रीराम प्रभूच्या हे जी कळश यात्रा आहे, इतकी महिलांची शोभा यात्रा आहे, हे हर वर्षी असंच करतात आणि सगळ्यांना ह्यांना जे हे श्रेय भेटतंय ह्याच्यातच आम्ही आनंदी आहोत। म्हणून म्हणते की कटप्पा पुजारी यांना खूप खूप आशीर्वाद आहे आमच्याकडून, महिलांकडून आणि भारी संख्यामधून, आणि खूप महिलांचं त्यांना प्राधान्य आणि आशीर्वाद आहे आमचा। आज महाशिवरात्री पण आहे, महाशिवरात्रीच्या पावन अवसरवरती आम्ही एवढा भव्य आयोजन केलं आहे कलश यात्राचं, काय बोलणार? मग याच्यावरती आमचं एकच म्हणणं आहे की हे जे करणं हे साधक माणसाचं काम नाहीये किंवा साधारण माणसाचं काम नाहीये। ही भव्य यात्रा जी केली आहे ती ह्यांनी ह्यांच्या लोकांच्या श्रेयासाठी केलेली आहे, लोकांच्या आशीर्वादासाठी केलेली आहे, किंवा
लोकांचे त्यांना आशीर्वाद भेटावा म्हणून त्यांनी ही कळस यात्रा केलेली आहे. आज महाशिवरात्रीच्या यांना कटप्पा पुजारी यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आम्ही असेच आशीर्वाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हिंदू युवा वाहिनी कांताप्पा पुजारी जिल्हा अध्यक्ष यांनी खूप चांगला कार्यक्रम केला. महाशिवरात्रीच्या वतीने कलश यात्रा ठेवले त्यांनी. 1000 लोकांचं कलश यात्रा ठेवले. आणि कांताप्पा तुम्हाला खरंच खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. ज्योती तोंडारे जिल्हा संयोजक हिंदू वाहिनी ज्योती तोंडारे युवा वाहिनीद्वारा आज तुम्ही भव्य कलश यात्रेचा जो आयोजन केलाय सर, काय बोलणार त्याच्याबद्दल? मॅडम, मला असं आहे, मी हिंदू युवा वाहिनीचे आमचे जे संस्थापक अध्यक्ष आहे ना, श्री योगी आदित्यनाथ महाराज, आम्ही त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करतात की हिंदुत्वाला जगवा. हिंदू जेव्हा जागलं तर हिंदू वाचणार, हिंदू राष्ट्र होणार. त्यांच्या बेटी बचाव बेटी पढाओ त्यांचा मुद्दा असा आहे. ते आपलं एक म्हणजे कर्तृत्ववान नेता आहे आणि होणारे भावी पंतप्रधान पण आहे. त्यांच्या आशीर्वादमध्ये आम्ही काम करतोय. मग आमच्या जिल्ह्यामध्ये असं महिला पण आहे, हे ताई पण आहे, हे लोक पण आहे, जिल्हा संयोजक आहे, हे आपल्या जिल्ह्याचे वार्ड अध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष आहे, हे आपल्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहे. असं भरपूर ताई लोक आहेत. आणि असले त्यांच्या ताई लोकांच्या आशीर्वादामुळे आणि आपण यावर्षी छोटे केले, पुढच्या वर्षी खूप मोठ्या भव्य करू आपण असं बोलून जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.